अरे, आता मी कुठे चालले? सांगते, पण त्याआधी हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. एवढ्या दिवसानंतर व्हिडिओ येतोय तर एवढा खणखणीत आवाज तर पाहिजेच ना. गॅलरीत ना भरपूर कबूतर येऊन बसायला लागलेत आणि गॅलरी पण भरपूर घाण करायला लागलेत. म्हणून मग एकदाची जाळी बसवून घेतली आणि साहित्य वगैरे पॅक करून आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालेलो. आणि बाहेर म्हणजे कुठे तर पुण्याला. आणि पुण्याला मी फर्स्ट टाइमच चालले बरं का. मी पुण्याला ही फर्स्ट टाइम चाललेली आणि स्लीपरमधून ही फर्स्ट टाइमच जात होते. त्यामुळे मी खूपच एक्सायटेड होते. आणि मध्ये असं खाणं पिणं चाललेलंच. घरून मसाला कॉर्न आणलेले ते खाल्ले. आणि कितीही एक्साइटमेंट असली तरी झोपणं इज मॅन्डेटरी. म्हणून अर्धा रस्ता मी झोपूनच घालवला. आणि उठल्यानंतर मला असं झालं की अरे एवढा वेळ झोपले पण पुणे अजून आलंच नाही. एवढा वेळ एका जागी बसायची सवयच नाही आहे आणि बसमध्ये बसायची तर त्याहून नाही. त्यामुळे जसा वेळ लागत होता तशी माझी एक्साइटमेंट खूपच कमी होत होती. आणि फायनली 6-6.5 तास प्रवास केल्यानंतर आम्ही पुण्यात येऊन पोचलेलो. पण तिथून आमच्या मेन लोकेशनला पोचायला आम्हाला 1.5 ते 2 तास लागला. कारण पुण्यात आल्या आल्या ट्रॅफिकने जे आमचं स्वागतच केलं होतं. पुण्यात येऊन उतरायलाच 1.5-2 तास गेला. त्यानंतर आम्हाला घ्यायला येणार होते त्यांचीच वाट बघण्यात पाऊण तास गेला. असं करत करत 8:30 पावणे 9 वाजता आम्ही घरी पोचलो.